नमस्कार, मी वीनास किचन कुकिंग विथ लॉमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे फणसाची भाजी। अगदी नॉनव्हेजच्या चवीची व तशी दिसणारी अशी ही आपली फणसाची भाजी चवीला अतिशय उत्तम होते। करायला अतिशय सोपी आहे, चवीला सुद्धा खूप छान लागते। जे लोक नॉनव्हेज खात नाहीत त्यांसाठी ही भाजी खूप छान आहे। तर मस्त अशी ही फणसाची भाजी कशी बनवायची ती आता आपण बघूया। त्यासाठी सर्वात प्रथम आपण रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात प्रथम मी फणस कापण्याकरता चाकूला तेल लावून घेतलेला आहे व हाताला सुद्धा तेल लावून घ्यायचं आहे, नाहीतर ते हाताला खूप चिटकतं व ते लवकर निघत नाही। तर अशा प्रकारे आपल्याला हे फणस कापायचं आहे। बाजारातून सुद्धा फणस हे कापून देतं। बाजारातून जर तुम्ही फणस कापून आणले नाही तर अशा प्रकारे चाकूला तेल लावून आपल्याला हे फणस कापून घ्यायचं आहे। फणस कापायला थोडं जड जातं, त्यामुळे बाजारातूनच शक्यतो फणस कापून आणावे। सर्वात प्रथम याचं आपल्याला वरचं साल काढून घ्यायचं आहे व त्यानंतर मोठं किंवा लहान आकारामध्ये आपण हे याच्या फोडी चिरू शकतो। मला ज्या आकारामध्ये या फोडी चिरायच्या आहे त्या आकारामध्ये तुम्ही या फोडी चिरू शकता। याच्या बिया सुद्धा आपल्याला या भाजीमध्ये वापरायच्या आहे, त्यामुळे मी बिया सुद्धा या ठिकाणी घेतलेल्या आहे। तर अशा प्रकारे मीडियम साईजमध्ये मी या फोडी चिरून घेतलेल्या आहे। अगदी सुद्धा छोट्या साईजमध्ये या फोडी चिरू नका, नाहीतर याचा भुरका होतो। भाजीमध्ये टाकण्यासाठी लागणारा आता वाटण तयार करून घेऊया। त्यासाठी 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहे व त्याला छान असं भाजायचं आहे। कांदे हलकेसे ब्राऊन झाले की यावर 2 चमचे सुक्या खोबऱ्याचा कीस टाकायचा आहे व तो सुद्धा छान असा आपल्याला ब्राऊन होईपर्यंत भाजायचा आहे। तर हे दोन्ही साहित्य आपण छान असं ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे। आता याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे व थोडंसं पाणी घालून याला आपण बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी घालून याचं छान असं आपण बारीक वाटण तयार करून घेतलेलं आहे। तर अशा प्रकारे मी हे वाटण तयार करून घेतलेलं आहे। आता एका कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल घ्यायचं आहे। तेलाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। तुम्हाला जर जास्त तेल आवडत असेल भाजीत तर जास्त तेल वापरलं तरीही चालेल। आता यामध्ये 2 तेजपत्ते घालायचे आहे, त्यानंतर थोडासा हिंग घालायचा आहे, त्यानंतर लसूणची पेस्ट घालायची आहे। तर मी हे लसूण कांद्यामध्ये बारीक नाही केले, तर एक वेगळी पेस्ट तयार करून यामध्ये आपल्याला घालायची आहे। सर्वात प्रथम मी लसूणची पेस्ट तयार केली व ते यामध्ये घातलेली आहे। लसूण व आल्याची ही पेस्ट आहे व याला छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तर लसूणची पेस्ट भाजून झाली की यामध्ये थोडासा कोथिंबीर घालायची आहे व त्याला सुद्धा थोडंसं परतून घ्यायचं आहे। तर लसूण व कोथिंबीर छान 1 मिनिटभर परतून झाली की यामध्ये आपल्याला कांदा व खोबऱ्याचं वाटण घालायचं आहे। हे सर्व साहित्य आपल्याला छान असं तेल सुटेपर्यंत व हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत भाजायचं आहे। हे वाटण छान असं भाजल्यामुळे आपल्या भाजीला छान असा कलर येतो। आता हे छान भाजून झालेलं आहे व त्याला तेल सुद्धा सुटलेलं आहे। आता यामध्ये आपण मसाले घालून घेऊया। त्यासाठी मी 1 चमचा धनेपूड घातलेली आहे, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद व 1 चमचा जिरेपूड घातलेली आहे। आता हे सर्व साहित्य आपल्याला 1 मिनिटभर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, त्यामुळे याला आणखी थोडंसं तेल सुटतं। हे मसाले सुद्धा एकसारखे छान असे भाजले जातात। आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घेऊया, जेणेकरून हे मसाले आणखी छान असे भाजले जातात व त्याला छान असा कलर येतो। मस्त या मसाल्यांना तेल सुटलेलं आहे व आणखी मी यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे। थोडंसं यामध्ये पाणी घालून याला आणखी 1 मिनिटभर आपल्याला परतायचं आहे, त्यामुळे छान हे मसाले भाजले जातात। आता यामध्ये आपण ज्या फोडी चिरलेल्या होत्या त्या घालायच्या आहेत। तर ह्या फोडी मी पाण्यामध्ये आधी 5 ते 10 मिनिटं उकळून घेतलेल्या आहे। न उकळता तुम्ही ह्या फोडी यामध्ये घातल्या तरीही चालेल। मी या फोडी थोड्याशा उकळून घेतलेल्या आहे, त्यामुळे ही भाजी लवकर शिजते। आता याला आणखी थोडंसं परतून घ्यायचं आहे, जेणेकरून हा संपूर्ण मसाला या फोडींना लागेल। आता यावर चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता यावर चवीनुसार मीठ घातलेलं आहे। मीठ घातल्यामुळे त्याला छान असं पाणी सुटतं। आता याला थोडंसं मिक्स करून घेऊया आणि यावर झाकण ठेवून 5 मिनिटं याला शिजवून घेऊया। तर आता हे मीठ संपूर्ण मिक्स झालेलं आहे, यावर झाकण ठेवून मी 5 मिनिटं शिजवून घेणार आहे। तर 5 मिनिटानंतर आपली ही भाजीला छान असं तेल सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकता मस्त ही भाजीला तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला कळकळीत गरम पाणी घालायचं आहे। पाण्याचे प्रमाण तुम्ही थोडं जास्तच घाला, कारण
थंडी झाल्यानंतर ह्या भाजी आटते, त्यामुळे पाण्याचे प्रमाण थोडे जास्तच घालायचे आहे। आता गरम पाणी घातल्यानंतर याला छान असं परतायचं आहे, त्यामुळे या पाण्याला छान अशी उकळी येते। त्यानंतर यावर झाकण ठेवून आपल्याला आणखी एक 10 ते 15 मिनिटं छान असं शिजवून घ्यायचं आहे। तर अर्धवट झाकण ठेवूनच आपल्याला शिजवायचं आहे, त्यामुळे याला छान अशी तर्री येते व झणझणीत अशी ही आपली भाजी तयार होते। तर अर्धवट झाकण ठेवून आपण ही भाजी 5 ते 10 मिनिटं शिजवून घेऊया। यावर अर्धवट झाकण ठेवून एक 5 मिनिटं ही भाजी आपण शिजवून घेतलेली आहे। याला छान अशी उकळी सुद्धा आलेली आहे। तर लो टू मीडियम फ्लेमवर आपण ही भाजी शिजवून घेतलेली आहे, त्यामुळे या पोळी छान अशा शिजल्या जातात, रस्सा सुद्धा कमी होत नाही। अर्धवट झाकण ठेवल्यामुळे यावरील तर्री जात नाही, या भाजीला छान अशी तर्री येते, त्यामुळे अर्धवट झाकण ठेवूनच आपल्याला ही भाजी शिजवायची आहे। आता यावर आपण 1 चमचा गोडा मसाला घालायचा आहे व थोडीशी कोथिंबीर घालायची आहे व याला मिक्स करायचं आहे। गॅस बंद करूनच आपल्याला हा मसाला व कोथिंबीर घालायची आहे। तर आपली ही भाजी छान अशी तयार झालेली आहे। ही भाजी छान अशी शिजलेली सुद्धा आहे। मस्त अशी ही नॉनव्हेजच्या चवीची आपली फणसाची भाजी तयार आहे। करायला सुद्धा खूप सोपी आहे, झटपट होते, झणझणीत होते, त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। तर आता मी एका प्लेटमध्ये ही भाजी सर्व करत आहे। मस्त अशी ही झणझणीत भाजी झालेली आहे। तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करून बघा, कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा व माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला माझ्या चॅनलचे नोटिफिकेशन मिळेल व नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील। तर अशाच प्रकारच्या नवीन रेसिपी पाहण्याकरता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त रहा, स्वस्त रहा, खात रहा, माझ्या सोपी व नवनवीन रेसिपी पाहत रहा। धन्यवाद।